नमस्कार मित्रांनो, तर आज आपण आलोय पैलवान डेअरी फार्म येथे सातारा जिल्ह्यातील कोरगाव तालुक्यातील सातारोड या गावामध्ये हे डेअरी फार्म आपल्याला बघायला मिळतं. आणि आपल्या सोबत आहेत सागर चव्हाण तसेच पैलवान सागर चव्हाण म्हणून देखील त्यांना ओळखलं जातं. तर मला पहिल्यांदा सांगा, हे डेअरीचं नियोजन कशा प्रकारे तुम्ही सुरुवात केलेली? प्रथम सर्वांना नमस्कार करतो. आता आज आपल्याकडे दादा आले तिथे व्हिडिओ बनवण्यासाठी फर्स्ट टाइम. आता ह्या गोट्याचं नियोजन आपण 12 वर्षापूर्वी केलं होतं. आता बऱ्याच लोकांना, आता व्ह्युअर्स लोकांना माहिती आहे, आपले व्हिडिओ बघतात त्यात इतर माध्यमातून इंस्टाग्रामला, युट्यूबला माझ्या बऱ्याच व्हिडिओ आहेत युट्यूबला. तुम्ही फर्स्ट टाइम आलाय. तर आता या गोट्याचं स्टार्टअप आपण केलेलं 12 वर्षापूर्वी. आता स्टार्ट करताना या लेवलचा गोटा आपला नव्हता, या लेवलचं भांडवलही नव्हतं. सुरुवात आपण एकदम छोटी केली कालवडींपासून. फर्स्ट म्हणजे काय झालं, मी ग्रॅज्युएशन पास आउट झालो 2013ला. तर फर्स्ट आपण 2013ला मी कॉलेज पास आउट झालो. त्याच्यानंतर आता भरतीचं वगैरे बऱ्याच ठिकाणी ट्राय केलं. आता 2010 ते 13 असा काळ होता की तिथे बरेच एजंट लोकांची पशुगिरी चालू होती. अकॅडमीवाले 3 लाख 4 लाख रुपये भरून घ्यायचे, आम्ही डायरेक्ट तुम्हाला भरती करतो. त्या गोष्टीचा बळी पडलेला एक विद्यार्थी मी पण आहे. माझ्या वडिलांची इच्छा होती मी भरती व्हावं. आता काय व्हायचं, 1-2 भरतीला मी कुठं 1-2 मार्कांनी कमी पडलो. एकदा मी मेडिकल आउट झालो. तर शेवटची भरती होती म्हणून माझ्या वडिलांनी मला सांगितलं की या भरतीत काही करा, पण शेवटचा पर्याय म्हणून म्हणले आपण पैसे वगैरे भरूया, पैसे लागले तर पैसे भरूया. ओपन बोलतो मी. तर पैसे भरून म्हणून माझ्या घरातल्यांनी मानसिकता केली. त्यांना आमच्या एका पाहुण्यानं एक एजंट बघून दिला. त्या एजंटकडे 3.5 लाख रुपये दिलं. आता आमच्या वडिलांनी 3.5 लाख दिले, ते 3.5 लाख आपल्याकडे नव्हतं. वडिलांनी 1.5 लाख रुपये व्याजानं काढून ते दिलं. हे पैसे घेतल्यानंतर ते एजंट आपल्याला फसवायचं, ते फसवलं जातं लोकांप्रमाणे. आणि त्यात माझं भरतीचं वय संपलं. म्हणजे मला जायचं होतं फक्त आर्मीत. इतर भरतीला मी ट्राय केला नाही, माझ्या डोक्यात येत नव्हतं. ती काम न झाल्यामुळं फसवा करणाऱ्या लोकांचा मला पहिल्यापासून राग आहे. त्या एजंटनं मी दिवस मारलेलं तिथं. ते रेकॉर्ड अजून आहे त्या गावात, नाव नाही घेणार त्याचं. पण परत कुणी आपल्याला माझ्या बरोबर जेवढी पोरं आले, कधी कधी कुणी कोणाला फसवलं नाही. मला कोणी जर सांगितलं ना की मी पैसे भरणार आहे, तर मी त्याला सरळ सांगतो तू भरतीच्या नादाला लागू नको. आपलं टॅलेंट असेल, आपला लक असेल, टॅलेंट तर सगळ्यांकडेच असतंय, पण शेवटी त्या दिवशी ज्याचा लक असेल ना तो माणूस भरती होतो. या गोष्टी मला 100% विश्वास आहे. माझा लहान भाऊ आर्मीत आहे, पॅरामध्ये आहे, बेस्ट आहे, कमांडो आहे माझा भाऊ, पॅरा कमांडो आहे. तर या पद्धतीने मग आता भरतीचा तर विषय संपला. आता काहीतरी आपल्याला करायचे, आता व्यवसाय काहीतरी करायचा आहे. बऱ्याच ठिकाणी नोकऱ्या वगैरे येत होत्या, ऑफर येत होत्या, त्या याच्या 10,000 8,000. आता 8 आणि 10,000 नोकरी करणं आजच्या काळात, तो विचार केला. आता बरीच मुलं असं नाही की करत नाहीत, कोण लय जण करते, ते 10,000 12,000 नोकरी करतात. 10 आणि 12,000 नोकरी करणं, घर खर्च चालवायचा कसा. आणि आपली काय स्वप्न असते, प्रत्येकाचं स्वप्न असतं की मला असं घर बांधायचे, अशी गाडी घ्यायची आहे, अशी लाईफस्टाईल मला जगायची. प्रत्येकाचं छोटं मोठं जे त्याचे आपलं प्रमाणे स्वप्न असतं. मग ते स्वप्न पूर्ण कशी करायची. मला जनावरांची आवड पहिल्यापासून होती. तर म्हणलं वेगळी फील्ड निवडू, आणि मी आलो गायींच्या क्षेत्रात. सुरुवातीला मी काय केलं, डायरेक्ट गायबद्दल मला जास्त माहिती नव्हती, किंवा गाय संगोपन कसं करायचं. आवड तर आहे, पण करायचं कसं हे माहित नाही. याच्यासाठी मी काय केलं, सुरुवातीला कालवडी आणल्या, कालवडींचं संगोपन केलं. 1-2 वर्ष कालवडी पाळल्या आम्ही. 2013-14 साली कालवडी पाळल्या. 2014ला आपण पहिली गाय आणली. मी कालवडींमधनं मला अनुभव आला की ह्या जनावरांना या पद्धतीनं, गायला गायला या पद्धतीने सकाळचं खायला घातलं पाहिजे, स्वच्छता काय ठेवली पाहिजे, त्यानंतर चाऱ्याचं मॅनेजमेंट कसं करायचं. आता मुरघास वगैरे त्यावेळेस काही माहित नव्हतं आपल्याला, आणि मी भागात कोणाकडे बघितलं नव्हतं. फर्स्ट टाइम मुरघास बघितलं मी 2016 मध्ये आपल्या इथं, आणि आपणच आणलेला बाहेरनं, संगमनेरवरनं गाडी मागवलेली. आणि ते मुरघास जेव्हा मी इथं उतरवलेला, तेव्हा लोकांना ती वेगळं काहीतरी असलं की ती रोज लोक त्याला बघायला यायची. त्यानंतर मग मुरघासाची आता बऱ्यापैकी जाहिरात झाली. आता 4-5 वर्षात लास्टच्या शेवटच्या मी सरासरी 2018 19 20 पासून आता सर्रास शेतकरी बनवायला लागले. आता सामान्य शेतकरी सुद्धा मुरघास बनवतो. पण पूर्वी कसं होतं, जो प्रगतशील शेतकरी आहे, चांगला गोटवाला आहे, ज्याला चांगली माहिती, ज्याच्याकडे चांगलं भांडवल आहे, हीच लोक मुरघास बनवायचे. आणि इतर लोकांना काय वाटायचं की मुरघासामुळे जनावराला काहीतरी त्रास होईल, मुरघासामुळे आमचं जनावर आजारी पडेल, ते आपल्या जनावराला चालणार नाही, अशी मानसिकता आहे. म्हणजे आता फेक नेरेटिव्ह, कुणी काहीतरी सांगायचं, आता त्याचं काहीतरी खराब झालेलं असतं, ते खाल्लेलं खाऊन दी एखाद्या जनावर आजारी पडलेलं असतं, मग त्यांनी सांगायचं हे खाल्ल्यावर आजारी पडतं, लोकांनी बनवलंच नाही. मग ज्यावेळेस काळाची गरज ही लक्षात आलं, त्या तो विषय ट्रेंडिंगला आला, मग सर्वांनी बनवायला सुरुवात केली. मग असं करत करत कालवडी 2 वर्ष ही केल्या. त्याच्यानंतर पहिली गाय आणली. गायपासून मग हळूहळू वाढवत 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 गेलो मी. बऱ्याच गाय आपल्याकडे मेल्या सुद्धा.
म्हणजे माझ्याकडे आतापर्यंत ऑन रेकॉर्ड 50 लाखापेक्षा जास्त किमतीचे गाय मिळाले आहेत. त्या प्रत्येक मेलेल्या गायमधनं मी एक अनुभव शिकला की गाय गेली कशामुळं, ती आजारी कशी पडली, त्याचं ट्रीटमेंट चुकलं का, आणि ते आजारी पडण्यापासून आपण कसं वाचवू शकतो, एवढीच गोष्ट आपण करू शकतो. एखाद्याच्या गाय गोट्यावर काय घटना घडली किंवा एखादी गाय आजारी पडली, मेली, दगावली किंवा लॉस झाली, तर ती झालं कशामुळं आणि ती परत होणार ह्याच्यासाठी काय करता येईल, ही गोष्ट जो शेतकरी करेल ना तो या धंद्यात सक्सेसफुल आहे. मी आज सक्सेसफुल आहे असं बाकी म्हणते ती मला अजून वाटत नाही. अजून माझं काय अचिव्हमेंट आहे ती मला त्या गाठायची ती, पण आपल्यामधलं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे बदल या गोष्टीमुळे आला की एकदा झालेली चूक परत केली नाही. जर एखादं जनावर, एखादी गाय किंवा एखादा लॉस दुधातला असू द्या कशातला असू द्या झाला, तर त्याच्यावर आपण पूर्णपणे काम करतो की ही झालं कशामुळे, आणि त्याचं 100% आपण मॅनेजमेंट करतो. ती गोष्ट आपण परत आपल्याकडे होऊन देत नाही, आणि ही गोष्ट करायला प्रत्येकाने शिकलं पाहिजे. असं करत करत मग गाय वाढवत वाढवत खरेदी विक्री चालू झालं. सुरुवातीला आवड म्हणून आणलेल्या, आवड नंतर मग आता आवडीवर तर घर चालत नाही, तर खरेदी विक्री इकडे वळलो मी. खरेदी विक्री चालू केली. सुरुवातीला मी 2-3 असं आणत होतो, परत वाढवत 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 आज रेकॉर्ड आहे आपल्याला 6,000+ गाय विकायचं. रेकॉर्ड आहे आपल्याकडे पूर्ण 6,000+ गाय विकल्यात महाराष्ट्राच्या बाहेर टोटल. आता मग सर्वसामान्य आता काय होतं, कोणाला चांगली गाय घ्यायची असली माणूस डायरेक्ट फोन करतो की पहिलं मला तुमच्याकडनं गाय घ्यायची. मार्केटपेक्षा आपले रेट जास्त असतात. ओपन कॅमेऱ्यावर सांगतो रेट जास्त असतात, कारण आपल्याकडे फसवा फसवीचा धंदा नाही. कारण काय होतं, जी गाय 30 लिटर दूध देऊ शकते ना त्याचं आपण 30 लिटर दूध सांगतो. 30 लिटरची गाय 40 लिटर सांगून विकत नाही. इतर ठिकाणी काय होतं, 30 लिटरच्या गेल्या 40 लिटर दूध सांगायचं आणि रेट कमी सांगायचा. म्हणजे लोकांना काय वाटतं की आपण ह्यांच्याकडे कमी रेटमध्ये मिळाली, पण ते तेवढा रिझल्ट नाही निघाला. आणि विथ सर्व्हिस म्हणजे आपण ज्यांच्याकडं आता काय होतं, एखाद्याला आपण गाय दिली, इन केस त्याकडे काय प्रॉब्लेम झाला तर तो प्रॉब्लेम कव्हर नाही झाला आणि आपल्याला वाटलं की बाबा हा माणूस पूर्ण लॉस गेलाय, अशा लोकांना आपण रिप्लेसमेंट पण दिलंय. आपल्या ताकदीप्रमाणे द्यायचे त्यांना दिले. एका व्यक्तीला तर 2 गाय फ्रीमध्ये दिलेत मी, आणि कॅमेऱ्यावर दिलत्या, लाईव्ह दिलत्या, 1 रुपया न घेता. आपल्याकडनं दिलेल्या त्यांच्याकडे 3 गाय दाखवलेल्या, 4 गाय दाखवलेल्या, 4 गायच्या बदल्यात 2 गाय फ्रीमध्ये दिलत्या. हे आपलं रेकॉर्ड आहे आजपर्यंत. म्हणजे काय होतं ह्या व्यवसायात, काय होतं की बरीच लोक फक्त बोलून जातात की ही ह्या गोष्टीची गॅरंटी आहे, त्या गोष्टीचा असा विषय तसा विषय. प्रत्यक्षात जेव्हा घटना गोष्ट घडती त्यावेळेस कोण अंगाला लागून घेत नाही, सगळी हात झाडून घेते ती तुमच्याकडनं झालं असेल, असं झालं असेल, तसं झालं असेल, हा विषय होतो. पण द्यायची भूमिका आपण केली ना, आपण 2 गाय दिले त्यांना. सुरुवातीला तुम्हाला ज्या अडचणी येत होत्या त्याबद्दल काय सांगा? सुरुवातीच्या अडचणी म्हणजे कसं, शेवटी आता प्रत्येक जण आता व्यवसायात ज्यावेळेस उतरतो त्यावेळेस त्याच्या ताकदीप्रमाणे उतरतो. आता कोणाकडे वडलीपार्जित भांडवल असतं, थोडक्यात कसं आता घरचं चांगलं आहे, आपल्याकडे स्टॉक भांडवल आहे, तर त्यात व्यवसाय करणं आणि काही नसताना व्यवसाय करणं लय फरक आहे. आता ज्याच्याकडे भांडवल आहे तर त्यानं योग्य मॅनेजमेंट करून ते व्यवस्थित चालवणं गरजेचं आहे. ज्याच्याकडे भांडवल नाही त्यानं खचून जाण्याचं म्हणजे काही कारण नाही. भांडवल नसताना सुद्धा आपण व्यवसाय करू शकतो. इच्छाशक्ती पाहिजे आणि कष्ट करायची ताकद पाहिजे. आता भांडवल नसताना व्यवसाय कसा करायचा असा प्रश्न पडला लोकांना. तर भांडवल नसताना कसं, आता जेमतेम आपल्याकडे समजा आपलं बजेट कमी आहे, आज काय होतं, चांगली गाय घ्यायची म्हणलं तर कमीत कमी 1.25 लाख, 1.5 लाख, 2 लाख द्यावं लागतात. बरेच जण लोक असे आहेत माझ्याकडे की त्यांची परिस्थिती नव्हती. मी ह्या लोकांना आम्ही काय केलं की वासरं दिली, लहान लहान कालवडी दिल्या, कोणाला महिन्याचं, कोणाला 2 महिन्याचं, कोणाला वर्षाचं. ही वासरे ह्यांनी कष्ट करून कसं तरी 1-2 वर्ष, 1.5 वर्ष सांभाळून त्यांना व्यवस्थित हाताला आणून गाभण ठेवून मिल्किंगवर आणले, दुधावर आणले. मग त्या दुधाचे पैसे साठवून ते पैसे स्टोअर करत करत मग गायला गाय असा हिशोब असतो. असं एक लाईव्ह एक्झाम्पल, त्याची मुलाखत सुद्धा होती युट्यूबला. आमचेच कस्टमर आहे, इथनं करंजखोप म्हणून गाव आहे, सोमनाथ शिंदे, की त्यांचा गोटा होता सोमनाथ शेठचा. तर मग सोमनाथ शेठचा गोटा होता. आता काय कारण असतं, त्यांचा गोटा तो पूर्णपणे बंद पडला, आर्थिक अडचण आली आणि परत तो गोटा स्टार्ट करायला त्यांच्याकडे त्या लेवलचं भांडवल नव्हतं. म्हणजे त्या गोट्यात सुरुवातीला 35-40 गाय होत्या, तो गोटा पूर्ण लॉस गेला. ते लॉस गेल्यानंतर आता परत स्टार्टअप करणं म्हणजे एवढं सोपं नाही. आज शेतकऱ्याला काय खरेदी करायचं म्हणल्यावर कर्ज काढल्याशिवाय पर्याय नाही. मग कर्ज काढलं आणि मॅनेजमेंट चुकलं, ते कर्ज अंगलट आलं तर आपली पदरचं जमीन जाते, काही जाते, तारण ठेवलेली गोष्ट पणाला लागते. का तर मॅनेजमेंट चुकल्यानंतर त्यातनं रिकव्हर होऊ शकत नाही. मग त्यांना मी सांगितलं, त्यांची माझी भेट झाली, गाठ पडली. मग मी त्यांना सांगितलं की तुम्ही आता गोटा तर तुमचा आहेच, मोकळा असला तरी तुम्ही वासरांपासून स्टार्टअप करा म्हणलं. घरची वैर नाही म्हणलं, तुम्हाला थोडं तुम्हाला 1-2 वर्ष त्रास होईल म्हणलं, तुम्ही कर्ज वगैरे काय काढू नका म्हणलं, तुमच्या ताकदीप्रमाणे 1-2-4 असे सांभाळा. त्यांना थोडा आपण सपोर्ट केला, त्यांनीही चांगले सांभाळल्या. आता त्यांच्या गोट्यात 18 गाय आहेत.
आणि महिन्याला आरामात 1.5-2 लाख रुपये शिल्लक राहतात. सगळ्यात चांगल्या गाय एकही गाय 30 लिटरच्या खालची नाही. पण त्यांनी ती 2-2.5 वर्ष स्ट्रगल केला, मेहनत केली. ही गोष्ट ज्याची स्ट्रगल करायची आणि कष्ट करायची ताकद आहे ना, त्या माणसाचाच हा व्यवसाय आहे. ह्या व्यवसायात काही एकदम रात्रीत काय कोण लोकपती होत नाही. त्यामुळं कष्ट करणारा आणि संयमी नियोजन माणूस आहे त्याच्या व्यवसायात पैसे कमवतो. आता मला हे सांगा, जर एखाद्याला सुरुवात करायची असेल तर तुम्ही पहिल्यांदा तुमचं सांगा की तुम्ही सुरुवात करताना कशी सुरुवात केली. कारण की फक्त आपण काय करतो की गायी घेतो, गायींचं दूध वगैरे असतं त्याचं आपण करतो, पण तुम्ही ते न करता डेअरी फार्म टाकायचं, असं विक्रीचं चालू करायचं असं काय ठरवलेलं? काय होतं माहितीये का, आता दूध काढायला तर आम्हाला शेती नव्हती, घरचा चारा नव्हता. तर घरचा चारा नसल्यानंतर विकतच्या चाऱ्यावर दूध काढणं टपटास काय अवघड विषय आहे. कारण तुमचं जी प्रोडक्शन कॉस्ट आहे ती वाढते. घरचा चारा असला तर घरचा चारा तरी काय फुकट नसतो. त्या शेतात दुसरं काय लावलं तर कमर्शियल लावलं तर त्याचे पैसे होतातच. पण शेवटी घरची बाजू ती घरची बाजू असते. आता चारा नव्हता आणि त्याच्यात घरचा चारा नसल्यामुळे दुसरी गोष्ट काय होतं की आता कोण ना कोणतरी केलंच पाहिजे. आज मायाड गाय मिळतात म्हणून पूर्ण महाराष्ट्रातून लोक येते, असंच कोण ना कोणतरी लागतं. आणि दूध तर आपण काढतोय, असं नाही की आपण फक्त गाय विकतो. मी गायचं दूधही काढतो, 12 महिने डेअरीला दूध चालू असतंय. रोज किमान कमीत कमी 100 लिटर पासून ते आपण हायएस्ट 400 लिटर पर्यंत दूध घातले आपल्या गोठ्यात. सुरुवातीला विक्रीचे प्रॉब्लेम येत असतील, विक्रीचे प्रॉब्लेम भरपूर आले. कुणी पैसे बुडवले, कुणी दिले नाहीत, कोणाकडे काय लॉस झाले, 100 प्रॉब्लेम आलेत. ह्या व्यवसायात 100 प्रॉब्लेम येतात. ती 100 प्रॉब्लेम फेस करून ज्याची जीवन राहायची ताकद आहे ना, त्याच माणसानं हा व्यवसाय केला पाहिजे. सुरुवात तुमची कशी झाली, विक्रीची सुरुवात कशी झाली आणि नाही विक्रीची काय कशी निर्माण झाली सगळीकडे? ओळखीचं कसं होतं माहितीये का, मी सुरुवातीला आधी आपल्या भागातच गाय घेत होतो, स्वतःसाठी गाय घ्यायचो. आता आपलं रोडच्याच कडला घर होतं, झाडाखाली गाय बांधलेली असायच्या. येता जाता लोक गाय बघायची, त्यांना आवडायची, ते म्हणायचे गाय द्यायची का. आता आणलेल्या किमतीत 4,000-5,000 वाढवून यायला लागलं. म्हणलं पैसे मिळतात, विकले. कधी 10,000 पण मिळालं. म्हणलं आता ही गाय सांभाळायची, व्यायची, दूध द्यायची, 10,000 मिळतात, 5,000 मिळतात, विकाय चालू केलं. आता ती कसं होतं माहितीये का, ते वाघाय तोंडात लागत क्षण बसत नाही, तसा विषय झाला. पण लॉस बी तेवढा झाला. मी 6 वेळा या व्यवसायात झिरो बॅलन्स झाली. 6 वेळा माझं पूर्ण भांडवल लॉस झालं. तरी पण आपण हार मानली नाही. करायचं तर हीच करायचं, एक तर आर तर जायचं नाही तर पार तर जायचं, आणि ठेवलं हा व्यवसाय चालू ठेवला. व्यवसाय कुणीही जरी केला, कुठलाही व्यवसाय करा तुम्ही, त्या व्यवसायात तुम्ही जर कन्सिस्टंट राहिला ना तरच तुम्ही कुठेतरी पोहोचू शकता. तुम्ही जर कसं होतं, जरा तुम्हाला 4 पैसे मिळाले म्हणून तुम्ही केलं आणि उद्या जर तुम्हाला पैसे मिळायचं कमी आलं किंवा काय लॉस झाला की मग तुम्ही त्यातनं पळून गेला, बंद केलं, त्याचा उपयोग नाही. जसं की तुम्ही मला आता म्हटला की मी कधी कधी झिरो पण झालेलो, 6 वेळा झालं. त्या झिरो मधून तुम्ही वर कसा आला? कारण की आपल्यातले एकच फॉर्म्युला आहे बघा झिरोतनं वर यायचा, की त्या पैशाचं मॅनेजमेंट करता आलं पाहिजे. जी आज समजा माझं 100 लिटर दिवसाला दूध जाते, आज जर मला दिवसाला 1,500-2 हजार रुपये शिल्लक राहत असेल, ते 2 हजार रुपये मी शिल्लकच ठेवलं पाहिजे. आज माझ्याकडे 2 हजार आहे म्हणून मला मस्तीवर उपयोग नाही. आपल्या लोकांचा प्रॉब्लेम काय होतोय की जेव्हा पैसे मिळतात तेव्हा ह्यांचं खर्च वाढतात. ज्यावेळेस पैसे मिळत नाहीत मग त्यावेळेस ह्याला लॉस वाटतो. पण ज्यावेळेस आपल्याला मिळतात ना, ते जर तुम्ही शिल्लक ठेवलं तर ज्यावेळेस आपल्याला कमी पैसे मिळतात त्यावेळेस हे पैसे उपयोग येतात. हा ज्या व्यवसायाचा फॉर्म्युला आहे, पैशाला पैसे जोडणे. आणि यामध्ये तुम्ही मला हे सांगा की आपण बघतो की एखाद्यानं तुमच्याकडे तसं डेअरी फार्म टाकलं, तुम्ही म्हटलं की 4 वेळा झिरो झालेलो, मग त्यामध्ये ते काय करतात की म्हणतात आता आपल्याला हे परवडणार नाही, ते तिथंच बंद करतात. पण त्यांना मी एवढंच सांगेन की तुम्ही झिरो कशामुळे झाला या गोष्टीचं तुम्ही कारण ओळखा. स्वतःच्या चुकीनं झाला, दुसऱ्याच्या चुकीनं झाला, कसंही झाला, त्याचं 100% कारण हुडका. ती परत होऊ नये या गोष्टीसाठी काय करता येईल तुम्ही आधी जाणून घ्या. 100% तुमचा व्यवसाय सक्सेस होणार, 100% होणार. आणि कोणताही व्यवसाय असतो, डेअरी फार्मिंगच नाही, कोणताही, तुम्ही झिरो झाला कशामुळे, आपला लॉस कशामुळे झाला आणि तो होऊ नये आणि प्रॉफिट होण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याच्या पूर्ण प्लॅनिंग असेल ना तर व्यवसाय सक्सेस होतो. आपल्या या गायी असतात त्या कुठून येतात? गाय आपण बेंगलोर, पंजाब, त्यानंतर तामिळनाडू, आंध्रा, 4-5 स्टेट मधून गाय आणल्यात आतापर्यंत. पण रेग्युलर बेंगलोरची गाय येते आपल्याकडे. आता पंजाबला पंजाबवरून आपण गाय कधी आणतो ज्यावेळेस आता मिल्किंग कॉम्पिटिशन वगैरे असेल, खूप मोठ्या गायची रिक्वायरमेंट आहे, जास्त दूध देणाऱ्या 50 लिटर 60 लिटर 70 लिटरच्या रेंजची गाय हवी आहे तर पंजाबवरून आणतो. पण पंजाबचा प्रॉब्लेम काय होतो, ती गाय सेट होत नाही लवकर. ज्याला मेडिसिनचं चांगलं नॉलेज आहे, गाय बद्दल चांगलं नॉलेज आहे, गाय बघितली लक्षात आलं पाहिजे की गायला कमी काय आहे,
आता माझं तर आता त्यात आता एवढं म्हणजे जजमेंट आहे, गायकडे बघितलं कळतं गायला टेम्परेचर आहे का नाही, गाय नर्वस आहे का नाही, रवल करते का नाही, ह्या बेसिक गोष्टीवर ज्याचं लक्ष आहे आणि ज्याला कळतं त्यानं चांगली गाय ठेवावी. तुम्ही आता गाय एवढे घेता, विक्रीसाठी घेता, गायमध्ये काय बघून घेता तुम्ही? गायची क्वालिटी आता त्यात म्हणजे भरपूर पॉईंट आहेत. असं एक गोष्ट नाही की गायचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे, गायचा फिटनेस कसा आहे, गायची स्किन कशी आहे, गायचा लेग स्कोर कसा आहे, तिचा बीसीएस कसा आहे, तिचं ब्रीड काय आहे, तिचं एज काय आहे, सर्व गोष्टींचा अभ्यास, तिची ऑर्डर क्वालिटी काय आहे, लेग स्कोर कसा आहे, तिचं पूर्ण पूर्ण बॉडी लाईन कशी आहे गायची, या गोष्टीवर हे केल्यानंतर तिची ब्लड लाईन काय आहे, तिचं ट्रॅक रेकॉर्ड काय आहे मागचं, तिचं ब्रीडिंग कसं झालंय, कोणत्या गायची पैदास आहे ती, तिच्या आईचं रेकॉर्ड काय आहे, आता तिला भरलेलं बोलचं काय आहे, आणि महत्वाचं म्हणजे ती गाय कोणाकडनं घेतली या. कारण काय होतं माहितीये का, गाय शक्यतो आता काय होतं, आम्ही आता अदर स्टेट म्हणून ज्यावेळेस गाय आणतो त्यावेळेस खरेदी केलेल्या एक 10% गाय फार्मर बसल्या असतात, 90% गाय ह्या सेलर बसल्या असतात, व्यापाऱ्यांनी बसल्या असतात. मग आता विक्री करायसाठी कुणीही काही फेकतो, 30 लिटरच्या गायला 40 लिटर दूध सांगतात. कधी कधी असं होतं की ह्यांनी 30 लिटर सांगितलेली गाय 40 लिटर पिते आणि 40 लिटर सांगितलेली गाय 25 लिटर दूध देते. पण आपण त्यांच्या सांगण्यावर गाय घेत नाही आणि त्यांच्या सांगण्यावर पुढच्याला गाय टाकण्यात देत नाही. ज्या गायचं माझ्याकडे ओरिजिनल रेकॉर्ड आहे, ओरिजिनल ज्या शेतकऱ्याला मी ओळखतो किंवा ज्या माणसाला बाहेरच्या मी ओळखतो, ज्याचा माझा संबंध आहे, मला माहिती आहे की आपल्याला आपल्या बरोबर फ्रॉड करणार नाही, अशाच माणसाच्या गायनं जर आम्हाला जर त्यांनी सांगितलं की पहिलवान हे गाय या ब्रीडचे, हे सेमेने माझ्याकडे रेकॉर्ड आहे, तरच आपण रेकॉर्ड देतो, नाही देत. आपण इथं ब्रीडिंग वर काम करता कधी? हे केलंय आपण लोकांना हे केलंय, गायडन्स केलंय. आता काय होतं, गाय आपल्याकडे तितक्या दिवस राहत नाही, आजपर्यंत एकही गाय माझ्या 3 महिन्याच्यावर राहिली ना, 3-4 महिन्याच्यावर कोण ना कोणतरी ते घेऊनच जातं, त्याचं रेट आले आपण घेऊन टाकतो. असं कधी झालं का की आपण गाय आणली पण ती विक्रीला गेली नाही, विकली गेली नाही, त्यावेळेस कसं गायचं सगळं नियोजन असतं? नाही तसं झालं आजपर्यंत, एकही गाय आपली 1 महिन्याच्यावर गोठ्यात राहिली नाही. 4 महिने राहिलेली गाय मला सांभाळायची होती म्हणून मी ठेवलेली. 4 महिन्यात मी गाय खूप वेगळी गेली. आता एक गाय येणार आहे माझ्या गोट्यावर, गाय मी ती कोल्हापूर जिल्ह्यात खरेदी केली आहे. गाय मीच दिलेली होती पंजाबची. पंजाबमध्ये त्या गायनं पहिल्या वेताला 56 लिटर दूध दिलंय आणि ज्यावेळेस मी खरेदी केली त्यावेळेस तिला पिल्लू देऊन म्हणजे वेळून 9 महिने झालं होतं. 9 महिन्यानंतर त्याला 44-45 लिटर दूध चालू होतं आम्ही खरेदी करायच्या टायमिंगला. 45 लिटर दुधावरती मी गाय खरेदी केली ना, आपल्या महाराष्ट्रात आणली. हिथं आणल्यानंतर तेवढं काय दूध निघलं नाही. तिथं 45 मी स्वतः लाईव्ह काढून घेतलेलं 2 दिवस, पण हिथं आल्यानंतर ती गाय 25 ते 26च्या 25-30च्या मध्ये अडकली आणि गाय प्रेग्नेंट नव्हती. मग ती गाय आपण 25 लिटर दुधावर त्या शेतकऱ्याला सेल केली. गाय देताना मी त्यांना 2 लाख रुपये दिलते. ऑन कॅमेरा मी त्यांचं त्या गायचं सगळं व्यवहार सांगतो. 2 लाख रुपयाला गाय दिलती. गायची बॉडी स्ट्रक्चर म्हणजे तब्येत इतकी तयार नव्हती. त्यावेळेस 2 लाख रुपये त्या गायला तोच माणूस देऊ शकत होता की ज्या माणसाला ब्रीड मधलं नॉलेज आहे किंवा ज्याचं डेअरिंग आहे किंवा ज्याचा आपला विश्वास आहे. आता काय होतं, रेट तिथंच लागतो जर तुमचा पुढच्या माणसावर विश्वास असेल किंवा गाय त्या क्वालिटीची असेल आणि गायची आपल्याला तेवढी पारख असेल तरच रेट लागतो. गायची माझी पंजाबची खरेदी त्यावेळेस 2.5 लाख रुपयाची होती. ती ट्रान्सपोर्ट वगैरे ते खर्च वेगळा, एका गायला 18-18 खर्च आलता आणायचा, सर 2,68,000 आणि गायचं मेडिसिन सेट करायचं जवळजवळ 13,000 रुपये झालं. ती गाय मला 2,80,000च्या घरात गेली. पण त्यावेळेस आता आपण घेतली तर 45 लिटर दूध चालू होतं, हिथं आल्यानंतर 25 लिटर दूध निघते. गायचं बॉडी स्ट्रक्चर तसं राहिलं नाही आणि हिथल्या मार्केटमध्ये तिथल्या मार्केटमध्ये फरक आहे. मग मी त्यांना 2 लाख रुपये ती गाय दिली आणि त्यांना मी गाय देताना सांगितलेलं की सर म्हणलं ह्या गायचं ज्यावेळेस गाय ही तुमच्याकडे प्रेग्नेंट राहील आणि तिला 2 महिने बाकी असतील त्याविषयी गाय मी रिटर्न घेऊन येईन आणि दुधाचं मार्केट काही असू द्या. त्यावेळेस ज्यावेळेस मी त्यांना गाय दिली ना त्यावेळेस 29 रुपये दुधाचा रेट होता आपल्या इथं. मी त्यांना सांगितलं उद्या हा रेट वाढू द्या किंवा कमी होऊ द्या, ते रेट मॅटर करत नाही, ब्रीड मॅटर करतं. ही गाय मी तुमच्याकडनं 3 लाख रुपयाला रिटर्न आली आणि काल त्या गायचा व्यवहार झाला. 3 लाख रुपयाला आपण ती गाय खरेदी केली. आता 1-2 दिवसांनी गाय आणायची, जरा ती पूर्ण गाय डाऊन झाली. ती पूर्ण तिच्या बॉडीवर फक्त कातड राहिलेलं, सापळ्याला कातड चिटकावतो ना आपण तशी दिसत होती. आज गाय बघितलं तर कोण ओळखणार नाही आणि अजून 2 महिन्यानं बघितलं तर विषय वेगळा आहे. हार्ड आहे गायचं. त्या कमीत कमी आपल्या गोट्यावर गाय 55 म्हणजे आता तिथला रेकॉर्ड 56 लिटरचा पाहिला रोज आहे. तिथल्या हिशोबाने गायने 62 लिटर दूध द्यायला पाहिजे. आपल्या मॅनेजमेंटवर गाय 50-55 लिटर दूध देईल. त्याच्यासाठी ती गाय घेतली आपण. तर मला असं सांगा की असं तुम्हाला एखादा अनुभव आला असेल, विक्री एखाद्याला खरेदी करायची गाय आणि तो तुमच्यापाशी आला पण त्याला गाय मधलं काय माहित नाही पण त्याला घ्यायचे, मग तुम्ही त्याला काय कशा प्रकारे त्याला सांगता? अशी आतापर्यंत आपल्याकडे गाय खरेदी करणारी एक 40% लोक
ओपनली सांगतो मी, 40% लोक माझ्या अभ्यासाप्रमाणे ते गायच्या मेरिटवर गाय घेतात आणि 60% लोक आमच्या विश्वासावर गाय घेतात, स्वतः माझ्या. ते म्हणतात तुम्ही द्याल ते आम्ही नेतो, फक्त तुमच्या गॅरंटीवर आम्हाला गाय द्या. आणि ह्या गायचं दूध कसं काढायचं, मग आम्ही काय करतो, ज्यावेळेस नवीन लोक गाय घेतात त्यावेळेस आपला फुल प्रयत्न असतो की 0 मेंटेनन्स गाय ह्या लोकांना देणं, की जी आजारी कमी पडावी. आणि त्यांना सर्व मॅनेजमेंट मी माझं देतो. त्यांना मी इथनं सांगतो की तुम्ही 1 महिना 1.5 महिना कंटिन्यू माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहा. हिला कसा चारा द्यायचा, खाद्य कसं द्यायचं, कसं सांभाळ करायचा ह्याचा, ह्या सर्व गोष्टी आपण तुम्हाला आम्ही त्यांना कॉल करून सांगत असतो, लिहून दिलेले असतात. डाएट मॅनेजमेंट वगैरे सगळी पेडिग्री आपली असते आणि आपल्या पेडिग्री होते काय सांभाळतात, त्यामुळे त्यांना काय टप टास्क जात नाही आणि होतं व्यवस्थित मॅनेजमेंट होतं. आता त्यातनं एखाद्याला अडचण सुद्धा येते, अडचण आली तर आपण कव्हर बी करतो, आपण त्याच्या गोट्या विजिट सुद्धा करतो आपण स्वतः. त्या पद्धतीने आपण आपल्या मॅनेजमेंटने त्यांना पूर्णपणे सर्व माहिती देऊन गोटा सेट करून देतो. मला हे सांगा की आपण बघतो की गुरांचा व्यवसाय म्हटलं तर काही ना काय वाटतं की हा परवडत नाही, त्याबद्दल तुमचं मत काय आणि त्यांनी खुराकाचं नियोजन कसं असतं काय होतं काय माहितीये का, हा व्यवसाय त्यालाच परवडत नाही ज्याच्याकडे चांगलं ब्रीड नाही, ज्याच्याकडे चारा चांगला नाही, मॅनेजमेंट चांगलं नाही. तुम्ही हत्ती घास आणून घालाल, वाड घालाल, गाय पण त्या कमी ब्रीडच्या पाळाल तर तुम्हाला नाहीच परवडणार. हा व्यवसाय प्रॅक्टिकल व्यवसाय, हा कमर्शियल व्यवसाय. आता इतर स्टेटमध्ये कमर्शियल आहे, पंजाब हरियाणामध्ये जावा तुम्ही, बेंगलोरमध्ये जावा, कमी दुधाची लो क्वालिटीची काय पाळतच नाही ती, कारण परवडतच नाही, शिल्लकच राहत नाही. आज आपल्या इथे काय पाळायचा रोजचा खर्च 500-700 रुपये आहे. तर 500-700 रुपये जर खर्च होत असेल प्रॅक्टिकली विचार केला तर 25-30 लिटर दूध देणारा घ्यायचा खर्च 500 ते 700 रुपये. 700 रुपये खर्च केल्यानंतर आपल्याला त्या जनावरांकडून 800 रुपये तरी मिळायला पाहिजे, एक 200 रुपये तरी प्रॉफिट राहिलं पाहिजे. एखाद्याने 10 गाय पाळल्या, एका गाय मागे 200 रुपये राहिले तर 10 गाय मागे 2000 रुपये राहतील. सगळ्या गाय 30 लिटर दूध देत नाही, हा पण विषय आहे. तर त्याच्याकडनं पैसे कमवायसाठी त्याचं 700 रुपये खर्च वजा करून 800 रुपयाचं दूध काढण्यासाठी चांगल्याच क्वालिटीची गाय ठेवली पाहिजे. बरं सर्व गाय विकत घेऊन पण फायद्याचं नाही, कारण 30 लिटर 35 लिटरची गाय घ्यायचं म्हणलं तर 1.5-2 लाख रुपये किंमत आहे. उगाच ती फेक सांगायचं 1 लाखात मिळते, 1.25 लाखात मिळते, ती दूधच देत नाही. एखादी देते चुकून चुकून एखादी दूध देते, मी नाही म्हणत नाही, एखादी देते काय दूध, पण परत तिने मेंटेनन्स काढल्यावर काय करायचं. बेसिक चांगली तुम्ही स्ट्रक्चरची ब्रीडवाली कवळी गाय घेतली, 2 दात 4 दात 6 दात पहिल्या दुसऱ्या वेळी गाय घेतली तर गाय 5-6 वेळा टिकते आपल्या गोट्यात. जरी पहिल्या रोला ते 28-30 लिटर दूध देते, दुसऱ्या ताला 34-35 लिटर दूध देते, तिसऱ्या ताला परत 38-40 लिटर दूध देते, असं वाढत वाढत जातं. गायचं दूध जर मॅनेजमेंट चांगलं असेल, संगोपन गोट्यातलं चांगलं असेल, चारा वगैरे व्यवस्थित असेल तर 7व्या वेतापर्यंत गायचं दूध वाढतं. पण एक 5 वेत दूध पिळून त्याच्यापासून एक 2-3 कालवडी घेऊन ब्रिडिंगला गोटा चांगला सेट होऊ शकतो. तुम्हाला आतापर्यंत किती वर्षाचा अनुभव झाला? 12 वर्ष. या अनुभवातून तुम्हाला आता काय काय शिकायला मिळालं, तुम्ही कसं कसं शिकत गेला, कारण की तुम्ही आधीच मला म्हटलेला सर्वच म्हणजे काय होतं माहितीये का, मी प्रत्येक गोष्ट अनुभवातून शिकली आणि नुकसानातून शिकली. थोडक्यात सांगायचं म्हणजे अनुभव म्हणजे नुकसान. म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे, ज्यावेळेस माणसाचं नुकसान होतं ना, नुकसान आपल्याला जो अनुभव देतो ना तो कोणच देऊ शकत नाही. आज मी तुम्हाला किती गुरुज्ञान दिलं, असं करा तसं करा, ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिकली कराल त्यावेळेस तुम्हाला समजणार आहे ते काय आहे ते. हा फक्त प्रॅक्टिकली करताना ज्यावेळेस तुम्हाला माझ्यासारखा आमच्यासारखी माणसं तुम्हाला मागणं गायडन्स करतील त्यावेळेस तुमची कामं सोपी होतात. काम तर तुम्हालाच करायचे, फक्त तुमचा वेळ कसा वाचेल आणि ते स्मार्ट वर्क कसं करता येईल या गोष्टीसाठी आम्ही हेल्प करतो, एवढं. बरं, आता आपण या डेअरी फार्म विषयी जाणून घेऊ. मला सांगा, हे किती किती जागेत बांधलेला आहे? हा आता 3 गुंठेचा प्लॉट आहे आणि आता आपल्या गोट्याला मी बघा टोटल अशी 100 फूट आहे. आता हे आपण जागेच्या हिशोबाने बांधलेलं आहे. कसं होतं माहितीये का, की गोट्याचं ओरिजिनल स्ट्रक्चर वेगळं असतं. जर तुमचं जागा व्यवस्थित असेल, जागा जास्त असेल तर तुम्ही प्लॅनिंग न बांधू शकता. पण प्रॉब्लेम काय माहितीये का, की सर्रास एक आपल्या दूध व्यवसाय करणाऱ्या 60% लोकांकडे जागेचं मॅनेजमेंट आहे. मग त्यांना आहे या जागेत करायचे, मग ते जागेच्या हिशोबानं प्लॅनिंग करावं लागतं. आता आपली जागा केवढी आहे त्या जागेच्या हिशोबानेच गोटा करावा लागतो. जागा मोठी असेल तर मुक्त गोटा तर सगळ्यात बेस्ट. पण जर जागा कसं म्हणजे कंजेस्टेड जागा असेल, जागा कमी आहे, कमी जागेत करायचं तर गाय बांधूनच ठेवाव्या लागतात. गाय जर बांधून ठेवायची असली तर त्याचं मॅनेजमेंट वेगळं आहे, मुक्त गोट्याचं मॅनेजमेंट वेगळं आहे. ह्या गोष्टी जेव्हा आम्ही प्रत्यक्षात ज्याला गोटा करायचा त्याला समोर आले तर सर्व समजून सांगून करून देतो. सरासरी महिन्यात किती वेळा देवाणघेवाण होते? तसं नाही. आता काय होतं माहितीये का, आता थोडं कसं आहे माहितीये का, बाहेरचं गायींचे रेट जास्त आहेत, आपल्या इथं दुधाला रेट कमी आहे. त्यामुळे आता ऍव्हरेज महिन्याला 30 गाय मी सेल करतोय. आता सध्याला 30 गाय सेल करतो आता महिन्याला. पण ज्यावेळेस सीझन होता त्यावेळेस मी एक एक महिन्याला मी 200 गाय सेल केले, 200 प्लस गाय सेल केले. रेकॉर्ड आहे आपला.
ती कसं होतं माहिती आहे का, ती डिमांड अँड सप्लाय हा विषय आहे. आता मार्केटमध्ये डिमांड किती आहे, त्या डिमांडच्या हिशोबाने सप्लाय. उद्या डिमांड असली की 100 गाय पाहिजे आपण देऊ शकतो अवेलेबल करून, काय प्रॉब्लेम नाही. यामुळे तुमच्या जीवनात किती बदल झाले, म्हणजे आर्थिक नफा कसा वाढला? आर्थिक चांगलं झालं, पण फिजिकल लय त्रास झाला मला बीपीची गोळी चालू झाली कारण नसताना. हे सोपं नाही, दिवसात मला 300 कॉल येतात कमीत कमी मोबाईल. आणि आपण प्रत्येकाला रिप्लाय देतो, असं नाही की मी त्याचा कॉल रिसिव्ह करत नाही. इन केस काय रिसिव्ह झाला नाही, काय कामात असलो तर आपण रिटर्न कॉल करतो त्यांना. कारण प्रत्येक जण वेळ देऊन त्याला काय ना काहीतरी हवं असतं, माहिती हवी असते, एखादी गोष्ट माहिती, एखाद्या गोष्टीची गरज असते, ह्या गोष्टी होत राहतात. होतं काय माहितीये का, पैसे मिळतात पण स्वतः पण लक्ष देणं गरजेचं आहे. सद्यस्थितीबद्दल तुम्ही काय सांगाल, या गायी पालनाबद्दल, किंवा आपण जे गुरं वगैरे पाळतो कसं होतं माहितीये का, ओरिजिनल कंडिशन अशी आहे की ज्याला शेती आहे, हा व्यवसाय कसं आहे, ज्याच्याकडे कमी जरी शेती असली, 1.5-2 एकरभर जरी शेती असली, आणि जर आपल्याला MIDC कामाला जायचं नसेल ना, जर तुम्हाला 10-15 हजाराची नोकरी करून दुसऱ्याची वजी उचलायची असतील, त्याच्यापेक्षा तुम्ही दूध काढलेलं चांगलं नाही का? तुम्ही 2 गाय घेऊन जरी 50 लिटर जर दूध घातलं ना डेअरीला, तरी तुम्ही महिन्याला कसे 15-16 हजार रुपये शिल्लक ठेवू शकता घरचं बघत बघत. हे आता एखाद्याकडे आपण कामाला जायचं, 8 तास 12 तास काम करायचं आणि त्यानं 15,000 द्यायचं, त्यातनं आपलं येणे जाण्यातच 1000-2000 पेट्रोल वगैरे जातात वाहनाला. 12-13 हजारात आपलं घर चालणार कसं? आज या महागाईच्या काळात ऍव्हरेज माणसानं दिवसाला 1000 रुपये कमावलं पाहिजेत, कमीत कमी. कमीत कमी आहे मी सांगतोय, आजच्या महागाईच्या काळात 1000 रुपये दिवसाला कमावलं पाहिजे. मग त्या हिशोबानेच आपलं प्लॅनिंग पाहिजे. सुरुवात किती गायपासून करावी त्याने? कमीत कमी 2 गाय. साध्यातल्या साध्या माणसानं 2 गाय घ्याव्यात, आणि 2 गाय घेतल्यानंतर त्याचं दूध काढत, त्या दुधाचे पैसे साठवून, त्याचा खर्च नाही करता, थोडं काटकसरीशिवाय पर्याय नाही. तुम्हाला जर कर्ज बाजारी व्हायचं नसेल, लोक काय करतात, मोठे मोठे कर्ज काढतात, ते फालतू पैसे खर्च करतात, त्यांचे एखादा दुसरा निर्णय चुकला, एखादी 1-2 गाय जर बाद लागल्या तर ते पूर्ण कर्ज कोलॅप्स होतं, कारण यांना हप्ताच जात नाहीत परत. आणि असे लय उदाहरणं मी लाईव्ह बघितलेले ते, की असे चांगले चांगले गोटो होतात पण आणि तुटतात पण, विकाय पण लागतात. ह्यांच्या मॅनेजमेंटमुळे विकाय लागतात ते. ह्याच्यासाठी कसं आहे माहितीये का, आपल्या ताकदीप्रमाणे कमी कमी ह्याच्यात एकदम मोठा घास घेऊ नका, लय ऍक्टिव्ह गोटा बांधू नका. तर माणसं काय करतात, नवीन गोटा चालू केला की आपण असा गोटा बांधूया, इथं पाण्याची टाकी बांधूया, डाऊन स्टाईलची फरशी बसवूया, तिथं फॉगर लावूया, इथे कॅमेरा लावूया. अरे हे करा तुम्ही सगळं, नाहीच नाही आपलं जमत नाही, पण त्यातनं पैसे कमावल्यानंतर करा. तुमची सुरुवात तुम्ही सपरातनं केली ना, साधं जरी असं 4 खांब उभं करून वर आपलं 5 टीचं सपार जरी टाकलं आणि त्यात जरी गाय बांधली तरी गायला बेस्ट आहे. शेवटी हा प्राणी आहे, मातीवला आहे, हा बंगल्यातला नाही. त्याला बंगल्याची सवय लावून नका, आणि त्याची गरज बी नाही. आता लोक म्हणतील की पैलवान असं म्हणतात, हे मागं बघा काय चाललंय. पैलवानचा विषय कसा आहे माहिती आहे का, ही शोरूम आहे, ही शोरूम आहे. शोरूम मध्ये गाडी वेगळी दिसते की रोडवर वेगळी दिसते. शोरूमला शोरूम सारखं ठेवावं लागतं. पण प्रॅक्टिकली कसं आहे माहितीये का, की कमी खर्चात गोटा उभा करणं, त्याच्यातून उत्पन्न जास्त घेणं. आज काय माहितीये का, की तुम्ही गोट्याला एक्स्ट्रा खर्च केला आणि गाय कमी असल्या, तुमचं इन्कम तर गायकडनंच होणार आहे. तुमच्या गोट्याकडे बघून तर तुम्हाला कोण पैसे देणार नाही. माझा गोटाला चांगला दिसला म्हणून मला तर कोण एक्स्ट्रा पैसे देणार नाही. शेवटी ते गायच्या दुधानं पैसे मिळणार, मी त्याच्यावर फोकस करा. मला हे सांगा, तुमच्याकडून एखाद्याला गाय घ्यायची, मग ती प्रोसेस काय असते तुमची? काय नाही, काय होतं, आता बरेच लोकांना माझं इंस्टाग्राम युट्यूबवरनं मिळते माहिती, त्यांना व्हिडिओची वगैरे गायची. आपण ज्याला गाय घ्यायची त्याला मी प्रत्यक्षात बोलवतो समोर, गाय बघायची, त्यांनी स्वतः पसंत करायची. आमच्या पसंतीने घ्यायची असली तरी आपण देतो, त्यांच्या पसंतीने तशी कसंही घेऊ द्या, त्यांच्या आवडीने घेऊ द्या किंवा आपल्या आवडीने घेऊ द्या. आणि त्या गायची जे बेसिक माहिती असते मी त्या त्यांना सांगतो, की गाय किती व्यताची आहे, हिची कॅपॅसिटी किती, ह्याला दिवस किती बाकी आहेत, किती दूध देऊ शकते, तिची किंमत काय. आणि आपण सांगितलेल्या प्रमाणे जर त्यांना मी सांगितलं की समजा ही गाय 28-30 लिटर दूध देईल, असं असं मॅनेजमेंट ठेवा, ह्या पद्धतीने खायला घाला, आणि तसं जर सर्व करून, म्हणजे मी सांगितलेल्या मॅनेजमेंट प्रमाणे जर गाय सांभाळून तितकं दूध नाही निघालं, तर मी 100% त्या माणसाला गाय रिप्लेस करून देतो. माझं मॅनेजमेंट जर फेल गेलं तर मी ती गाय बदलून द्यायची ताकद ठेवली. एखाद्या शेतकऱ्याचं एक गाय बाद लागली तर त्याचं वर्ष वाया जातं. आम्ही एक गाय बदलून दिली म्हणून आम्हाला काय ना, आमचा एक लॉट फेल जातो. एक लॉट फेल गेला म्हणून मला काय दुःख वाटत नाही, पण मी त्या माणसाला गाय बदलून देतो 100%. फक्त त्याचं विषय मार्गी लागावं, कारण आपल्याला शेतकऱ्याला ह्यातून 1-1 रुपयाने पैसे कमवायचे, आणि जर गेले तर लाखात जाते. ज्यावेळेस त्याची काय होते ना, तर त्याचं लाखात पैसे जातात. ह्या गोष्टी घडणार म्हणून आपण हे रिप्लेसमेंट किंवा गॅरंटीचा विषय ठेवलेला आहे. आणि त्यासोबत मी बघितलं की तुमच्याबद्दल मी जेव्हा माहिती गोळा करत होतो त्यावेळेस मला समजलं की तुम्ही लाईव्ह दाखवता की या गाईचं दूध किती निघतंय ते. 100% ते कसं होतं माहितीये का, आता समजा तुम्ही नवीन आहे, तुम्हाला ह्यातली एबीसीडी काहीच माहित नाही, तुम्ही म्हणला पहिलवान मला 2 ठिकाणी बाहेर फसवलंय गाय घेताना, इतकं दूध सांगून इतकं निघालं नाही,
माझं पैसे वाया गेलं, असं झालं तसं झालं. मग अशा लोकांना मी सरळ सांगतो, तुम्ही माझ्याकडे गाय बुक करा. समजा गायचा व्यवहार झाला 1.5 लाख रुपयाला, 50,000 रुपये तुम्ही ऍडव्हान्स पेमेंट देऊन जावा. तुम्हाला दूध काढून पाहिजे ना, ज्यावेळेस ती गाय होईल पूर्ण त्याच्या फ्लोवर येईल, पिकवर येईल, दुधावर आपण सांगितलेलं तेवढ्या दुधावर येईल, त्यावेळेस त्यांना मी कॉल करून बोलवतो, या बघा तुम्ही सकाळी दूध काढा, संध्याकाळी दूध काढा, अजून तुम्हाला वाटलं तर दुसऱ्या दिवशी पण 2 टाइम या दूध काढा, आणि तेवढं दूध भरलं तरच गाय घेऊन जावा. ही तुम्हाला आयडिया कधी आली की आपण असं पण ही केलं आयडिया पाहिजे? मला म्हणजे आम्ही स्वतः 100 वेळा फसलेवा आली. आम्हाला पुढच्यांनी सांगितलं पहिलवान हे 35 लिटर दूध देते, पहिलवान विचार काय करतो 35 म्हणतोय 30 तरी देईल. हा आपला बेसिक विचार, माझ्याकडे काय घेणार आहे पण लोकांचा हाच विचार असतो, आणि कुठेही काय घेणार माणसाचा तो विचार असतो. ज्यावेळेस पुढचा व्यापारी सांगतो गाय 35-30 लिटरची आहे, ही डोक्यात काय विचारतात 25 तरी देईल. पण ती विषय कसा असतो माहितीये का, लोकांची मानसिकता कशी आहे तुम्हाला सांगतो मी. गाय वेल्यानंतर पहिले का 10-15 दिवसात गायला दूध जास्त असतं. गायचं खरं दूध 1 महिन्यानंतरचं, एक ऍव्हरेज सरासरी रोज गाय किती दूध देते. आता काय होतं, एखाद्याच्या गायीने एखाद्या दिवशी जास्त दूध दिलेलं असतं, मग ती विकायच्या टायमाला तीच दूध सांगतात. आमच्या गायीनं 35 लिटर दूध दिलंय, पण ती 2-3 दिवसात दिलत. परत नंतर जेव्हा गायची एक लेवल चालू झाली 21-22 दिवसानंतर, त्यावेळेस गाय 15-14-15 मग 29-30 दूध देत होती. पण ह्यानं दूध सांगितलं 35 लिटर. आता घेणारा व्यापारी काय करतो माहितीये का, शेतकऱ्याने त्याला 35 लिटर दूध सांगितलंय, किंवा शेतकऱ्याकडनं घेतलेलं असतं किंवा व्यापाऱ्याकडनं घेतलेलं असतं, त्यानं 35 सांगितलंय, मला विकायची, मी सांगणार 40 लिटर दूध, आणि तिकडे जाऊन निघणार 32 लिटर दूध. हा प्रॉब्लेम होतो. त्याच्यासाठी आम्ही काय केलं, पुढच्या दूध किती सांगू द्या, आता आम्हाला ती सांगायची गरजच नाही. त्यांना मी विचारत सुद्धा नाही काय दूध किती दिलं, मी फक्त बघतो 40 सड व्यवस्थित आहेत का, सडाला काय प्रॉब्लेम आहे का, गायचं वय व्यवस्थित आहे का, बॉडी स्ट्रक्चर सगळे बाकी, तिला कुठला आजार वगैरे आहे का, कुठली इजा बिजा झालेली आहे का, ह्या सर्व गोष्टी बारकाईनं आपण चेक करतो आणि गाय घेतो. मी आपल्या गॅरंटीवर दूध सांगतो की ह्या स्ट्रक्चरची, ह्या ब्रीडची गाय किती दूध देऊ शकते, त्याला काय फीड फॉर्मेशन दिल्यानंतर किती दूध काढायचं हे आपल्याला चांगलं माहिती आहे. मग 30 लिटरची गाय 40 लिटरवर नेऊ शकतो, एवढं माझ्याकडे 100% माझ्याकडे तेवढं आहे स्किल, नेऊ शकतो. म्हणजे हा सगळा तुमचा अनुभव होता, तुम्ही सगळं अनुभवातून सगळं शिकत गेला, 100%. शून्यापासून एवढं मोठं सगळं. आणि एक 1.5 वर्षापूर्वी मी तर म्हणजे ही सिस्टम पण ठेवलेली की ज्याला नवीन गोटा करायचा आहे, 5-6 गाय घ्यायच्यात, आणि काय माहिती नाही त्यांना आमच्या गोट्या येऊन ट्रेनिंग आहे, इथं आठवडाभर राहावा, बघा इथं काम करा, इथं हे राहा, इथं या म्हणजे काय इथं बसायला या नाही, सर्व काम करा तुम्ही, बघा की ही सगळं आपल्याला जमल का. जर आपल्या मनाला वाटलं की बाबा ही सगळं मी तिथं घरी जाऊन माझ्या स्वतःचे करू शकतो, तरच गाय घ्या. आणि जर वाटलं नाही जमणार तर तो विषय ड्रॉप करून टाका. कारण काय होतं माहितीये का, पैसे इकडून तिकडून गोळा करून 4 गाय घेणं सोपं आहे, कुणी देऊ शकतं, मी देऊ शकतो, इतर बरीच जण देणारे देऊ शकतात. पण जर उद्या काय 1 महिने, 1.5 महिन्यानं, 2 महिन्यानं, 6 महिन्यानं द्यायला वाटलं की आपल्याला परवडत नाही विकायचे, त्यावेळेस मग 10 लाखाचं 4 लाख होतात, मग तो लॉस सण नाही होत. मग त्याच्यासाठी आपल्याला शुअर असलं, व्यवसायात जर उतरायचं असलं तर व्यवसायाला कमीत कमी 5 वर्षाचा वेळ आहे. म्हणजे पूर्ण शिकल्याशिवाय यामध्ये उतरूच नका उतरू, तुम्ही नुकसान करून घ्यायला तरी हात येऊ नका. दूध धंदा जितका चांगला आहे तितका डेंजर पण आहे, आणि ज्याच्याकडे प्रॉपर ह्या गोष्टीसाठी वेळ आहे, मॅनेजमेंट आहे आणि कष्ट करायची ताकद आहे, त्याच्या व्यवसायात उतरावं, त्याच्यासाठीचा व्यवसाय. मला या मुलाखती शेवटी काय सांगाल, तरुण वर्गाने यामध्ये यावं का, आणि नोकरी सोबतच हा जोडधंदा म्हणून करावा का, हाच फक्त त्यानं व्यवसाय करावा. ज्याला 30,000च्या आतली नोकरी आहे त्यानं हा व्यवसाय करावा. ज्याला माहिती आहे की आपल्याला 8 तास 12 तास काम करून 10,000 15,000 20,000च्या वर मिळणार नाही, आपण आपल्या घरच्या लोकांना वेळ देऊ शकत नाही, आणि आपण आपली जवानी फुकट कुणा तर कुठल्या तरी शेट माणसांसाठी वाया घालवायची नसेल त्याने हा व्यवसाय करावा. कारण काय होतं माहितीये का, पैसे कमवायचं व्यवसाय करायचं एक वय असतं, ती वय हातात निघून गेला तर मुलांना, बऱ्याच लोकांकडनं चूक काय होती, ते सुरुवातीच्या फ्लो मध्ये म्हणतात कुठेतरी काहीतरी 2 पैसे मिळतात ना, काहीतरी मी कामाला आहे ना, अरे पण ती तुझे ते मेन कष्ट करायचे दिवस ती वय वाया गेलेली ती माघारी येऊ शकत नाही, त्यामध्ये पूर्ण सेट होऊन जातं. तोच प्रॉब्लेम होतो की तुम्ही सेट होणं गरजेचं आहे, आणि आपला मार्ग निवडणं योग्य आहे, गरजेचं आहे. कारण आपल्याला काय करायचे आपल्याला माहित पाहिजे, आपलं एक टार्गेट पाहिजे, आणि टार्गेटच्या हिशोबानेच आपण काम केलं पाहिजे. आम्ही टार्गेटच्या हिशोबाने काम करतो, असं नाही की माझं पुढचं 10 वर्षाचं प्लॅनिंग माझ्याकडे तयार आहे, पुढच्या 5 वर्षात मला 100 गायचा फार्म बांधायचा तर मी बांधणार का तर बांधणार, आणि माझं स्वतःचं घरचं मला 2,500 लिटर दूध करायचे, ही गोष्ट मी 100% घडवून टाकणार 2030च्या आत. ते कशी घडवायची त्याच्यावर माझं काम चालू आहे. ज्यावेळेस सुरुवात झालेली त्यावेळेस तुमच्या जे आसपासचे लोक होते ते काय म्हणायची, आणि आत्ताच्या घडीला काय म्हणतात? आसपासचे लोक नाही, सगळीच लोक म्हणायची याला याड लागले, डोकं फिरले म्हणायचे, आणि हे 6 महिन्यात संपल, आधी म्हणायची महिन्यात संपल, परत म्हणली 6 महिन्यावाले, आता म्हणली काय खरं नाही, आणि आता म्हणतात पहिलवान चहा. त्यांना कोणी विचारलं ना बाहेर आलेला पहिलवान डेअरी फार्म कुठं आहे,
आमच्या मित्राचाच गोठा आहे ते सांगतात, आमच्या गावालाच गोठा आहे असं सांगतात. ते एक प्राऊड फील होतो. काय होतं माहितीये का, शेवट ज्या वेळेस तुम्हाला लोक टोचतील ना त्यावेळेस तुम्ही काहीतरी करणार, असं नाही करणार. तुम्हाला पहिलं चांगलं चांगलं म्हणलं ना तर तुम्ही काय करणारच नाही. आधी म्हणजे जी कसं होतं माहितीये का, न होणारी गोष्ट घडली ना तरच त्यात मजा आहे. असं तर सगळीच करतात. आणि गोष्ट तीच आहे, शेवट नवीन स्टार्टअप करणाऱ्यांना फुलन फायनल मी एकच सांगेन की इतर ठिकाणी 15,000 20,000 आपलं आयुष्य वाया घालवण्यापेक्षा थोड्या पैशात तुम्ही व्यवसाय चालू करा. मी म्हणत नाही गाईच घ्या म्हणून, म्हशी सुद्धा घेतल्या तरी चालतील. म्हशीत सुद्धा चांगले पैसे मिळतात दुधात. पण एवढं सांगेन की इतर माणसांसाठी आपण आपलं आयुष्य वाया घालवण्यासाठी 15-20 हजारात एक दोन जनावर करा, कुठलाही व्यवसाय करा, तुम्ही दूधधंदा करा, शेती करा, तरकारी करा, काही करा, पण व्यवसाय करा. व्यवसायात तुम्हाला जी ओळख मिळेल, म्हणजे तुमचं स्वतःचं जे विश्व निर्माण होईल ना, ती तुम्हाला कुणाच्या हाताखाली काम करून नाही मिळणार. तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती सांगितली. आणि मला हे सांगा, आपण दूध इथून काढतो आणि दूध आपण बाहेर देतो, मग त्यावेळेस आपण आता मार्केटमध्ये बघतोय की भेसळयुक्त दुधाचं प्रमाण वाढतंय, त्याबद्दल काय सांगाल? ते त्याबद्दल आपण बोलू शकत नाही, लय मोठा पॉलिटिकल विषय आहे. आणि होतं काय माहितीये का, की जो पिकवतो त्याला किती ती किंमत नाही. इथं आपण आता डेअरीवर दूध, आपण जवळ डेअरीला दूध घालतो 33-34 रुपये बेसिक रेट, क्वालिटी बसली तर 2-3-4 रुपये एक्स्ट्रा रेट. पण आपल्या 1 लिटर दुधाचे कमीत कमी लोक 150-200 रुपये करतात आणि शेतकऱ्याला देतात गाळ. ह्या दुधाला नेऊन ह्यात आता आपल्याकडनं तर फॅट डिग्री लावून घेतात. 1% जरी पाणी असलं तरी लगेच डेअरीतनं कॉल येतो की तुमच्या दुधात पाणी लागले, असं लागले. प्रत्येक शेतकऱ्याला ही गोष्ट माहिती आहे. फॅट एसएनएफ मध्ये मरण करायचं, तिथे शेतकऱ्याचे 2-3 रुपये चोरायचं. त्याच्यानंतर बेसळ तर वरच होते. सामान्य शेतकऱ्याच्या हाताने बेसळ होत नाही, त्याची बेसळ कोणाला खपतही नाही. एखाद्या शेतकऱ्याने लिटरभर पाणी टाकलं त्याला डेअरीवाला म्हणतो उद्यापासून दूध घालू नको, तुझ्या दुधात पाणी आहे. मग बेसळ होती कुठं? बेसळ होती वर, जिथे शेवट जातं तिथं. तीच लोक बेसळ करतात आणि तीच लोक बेसळ कालवा करतात. मला सांगा, तुम्ही एवढी सगळी देवाणघेवाण करता, मग या देवाणघेवाणाची तुम्ही नोंद कुठे करून ठेवता की आपण आज हे दिलंय? जीएसटी नंबर आहे आपला, सीएकडे अकाउंट आहे, टॅक्स पेअर आहे, टॅक्स भरतो, डेअरी फार्मचं सेपरेट बँक अकाउंट आहे. सगळं नोंद असते, वहीमध्ये लिहिलेलं असतं, सगळं अपडेटेड आहे. आता सगळं टेक्नॉलॉजी आहे. एखाद्याकडे पैसे नसतील आणि तो तुमच्याकडे आला एक गाय विकत घेण्यासाठी, मग त्याला कशी प्रोसेस असते? कसं असतं माहितीये का, जर तो माझ्या ओळखीचा असेल, मला त्याच्यावर विश्वास असेल, तर मी त्याला 1 रुपया नसताना पण काय देतो. आणि जर एखाद्यावर मला विश्वास नसेल ना, तर त्याकडे 100 रुपये कमी असले तरी आपण त्याला काय देत नाही, ओपन डायरेक्ट. कारण काय माहितीये का, जागेवर ऑन द स्पॉट आपण कॅश आणतोय, तिथं पूर्ण पेमेंट केल्याशिवाय गाडी लोड होत नाही. हिथं आपण काय होतं, आता समजा तुम्ही माझ्याकडे 2-3 वर्ष झालं गाय घेताय, तुमचं माझं कॉन्टॅक्ट चांगलं आहे, आणि गाय आपण उधार त्याच माणसाला दिली या की त्याची परिस्थिती आणि प्रॉपर्टी बघून नाही दिली, त्याची गाय सांभाळण्याची टॅक्टिक आहे, तो दूध काढायची कॅपॅसिटी किती आहे आणि त्याला गायमधली माहिती किती आहे. आता काय होतं, तुम्हाला समजा मी गाय उधार दिली, तुम्हाला सांगितलं 30 लिटर दूध सांगून गाय उधार दिली, त्यानं तुमच्याकडे तेवढं जाऊन दूध दिलं ना, तर तुम्ही कुठल्याही ऍडजस्टमेंट करून माझे पैसे देणार. पण तुम्हाला उधार द्यायची म्हणून मी माग दिली 30 लिटरची, जर 40 लिटर सांगून दिली, तिकडे जाऊन दूध नाही दिलं तर तुम्ही माझे पैसे देणार नाही, तुम्ही काय तर कारण सांगणार. हा विषय होतो. मी गाय उधार त्यालाच देतो ज्याला गाय सांभाळायची चांगली माहिती आहे, आणि ज्याच्यावर माझा विश्वास आहे की मला माहिती आहे त्या माणसाचा आर्थिक व्यवहार कसे आहेत. आपण बँकेचा सिबिल घेऊन उधारी गाय दिलेला नाही, भरपूर गाय उधार दिलेत. एक टायमाला माझी 48-50 लाख रुपये उधार असते बाहेर, आणि ती सगळी कव्हर होती. आपलं पैसे असं बुडीत नाहीत की बाबा. आता बऱ्याच व्यापारी वर्गात आमच्या काय होतं, 10 लाख रुपये उधारी बाहेर असले तर 10 लाखातले 1 लाख 1.5 लाख बुडतातच. असं विषय. तर आपला 1 रुपया कुठे बुडलेला नाही आणि बुडते नाही, कारण आपण बुडायसारखं काय देत पण नाही आणि घेतही नाही. मला हे सांगा, पैलवान डेअरी फार्म, पैलवान तुम्ही काय करत? पैलवान म्हणजे कुठं होता तुम्ही आधीपासून? मी आपलं छोटा मोठा पैलवान होतो, काय आज काय महाराष्ट्र केसरी काही मोठ्या लेवलचा पैलवान होतो. कारण माझ्या घरची परिस्थिती खूप बिकट होती. माझी इच्छा होती की माझी मुलं पैलवान होती, मला 2 मुलं आहेत आणि 100% त्यांना आपण त्या लेवलनं सांभाळतोय की भविष्यात त्या लेवलचा ती व्हावा. आणि पैलवान डेअरी फार्म म्हणजे हे नाव देण्यामागचा एकच उद्देश, मी माझ्या भावानं पैलवानगी केली, मी 1-2-3 वर्ष केली, माझ्या भावानं 8-9 वर्ष केली, त्यानंतर तो भरती झाला, आता सगळं व्यवस्थित आहे. पण हे दूध कोणासाठी आहे? हे दूध आपल्यासाठी आहे. आपण दूध पिकवायचं कशासाठी, त्याचा आपण स्वतःसाठी पण वापर केला पाहिजे. बरेच शेतकरी 200-200 लिटर दूध घालतात डेअरीला, आणि त्यांची मुलं बघितली ना तर त्याचं 40 किलो पण वजन भरत नाही. उपयोग काय त्याचा? आपण पिकवले कोणासाठी? शहरातल्या लोकांना खायसाठी का मोठ्या लोकांचा फायदा करायसाठी? पहिला आपल्याला उपभोग घेता आला पाहिजे. आज सगळ्यात मोठी अडचणीची बाजू ती आहे
की आपण पिकवतो पण आपण स्वतःसाठी त्याचा वापर करत नाही. आपण 2 पैसे आले काय म्हणतो, पहिल्यांदा जाऊ द्या, आधी पैसे कमवा. पैसे मरताना बरोबर येत नाहीत. फिटनेस ठेवा. तो फिटनेसच सगळ्यात मोठा बँक बॅलन्स आहे आपला, त्याच्यापेक्षा मोठं काही नाही. आणि फिटनेस मध्ये राहिलं पाहिजे. आणि ते फिटनेसच्या हिशोबाने मी नाव ठेवलेलं पहिलवान डेअरी फार्म गोट्याला, की दूध धंदा करणाऱ्यांतर कमीत कमी फिट राहावं. बाकीच्यांचं घेणं नाही मला, पण दूध धंदा करणाऱ्यांतर पूर्ण फिट राहिलं पाहिजे. आता आमच्या कुटुंबात तर, माझ्या कुटुंबात 5-6 लोक येते, पण रोजचं मला 5 लिटर म्हशी दूध घ्यायला लागतं. असं काही नाही बाहेरचं काय आपण फास्ट फूड, जंक फूड काय काय अजिबात आनंद नाही. कुठल्या गाड्या वगैरे मी तुम्हाला दिसणार नाही. बाहेरचं काय फालतू खात नाही, त्यामुळे घरात मेंटेनन्स येत नाही, कोणा आजारी पडत नाही, काय नाही, फिट आहेत सगळे. त्या पद्धतीने राहिलं पाहिजे. आपण जे पिकवलं ते आपल्याला आपल्यासाठी आधी वापर, नंतर बाकीच्यांना. तर मित्रांनो, आपण बघितलं अतिशय उत्कृष्टरित्या त्यांनी सगळी माहिती सांगितली, कसं त्यांनी सगळं नियोजन केलं, तरुणांनी काय केलं पाहिजे, सगळी आपल्याला त्यांनी माहिती दिली. तुम्ही आम्हाला एवढी सगळी माहिती दिली, तुमचा मोलाचा वेळ काढून एवढी माहिती दिली, त्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. धन्यवाद.